हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी असं बोल ना तू. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. टू यू हॅपी बर्थडे. हॅपी ॲनिव्हर्सरी. लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता तुम्ही बघितलं की मी माझ्या जाऊला मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. तर आज त्यांच्या लग्नाला झाली 15 वर्ष पूर्ण कंप्लीट. बघता बघता असं वाटत देखील नाही. बरेच लोक त्यांना तेच म्हणतात आणि मला देखील तेच म्हणतात की खरंच यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली का. हो बाबा, यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली. 12 वर्षाचा मुलगा आहे. वाटत अजिबात नाही असं तिला आणि मला सारखे लोक विचारत असतात. तर चला जाऊ द्या. दिवसाची ते सुरुवात झाली होती. त्यांना विश केलं. आजकाल ना रात्री डोक्याला तेल लावणं जरा जिवारेच येतं, म्हणून सकाळीच मी डोक्याला तेल लावते. डोक्याला तर तेल लावलं तोपर्यंत बसून राहणं हे तर मला काही परवडत नाही आणि मला हे हजमही होत नाही. तोपर्यंत म्हटलं चला टॉयलेट बाथरूम क्लीनच करून घेऊया, कारण की आज माझीच बारी होती. ब्रश आंघोळ करून फक्त बाथरूमच्या बाहेर आली तर मिस्टरांचा अलाराम वाजला. तो घड्याळचा अलाराम नसतो बरं, तो माझ्या मागे ते लागलेले असतात की मला ड्युटीवर जायचं आहे, तुझं झालं की नाही, कारण मला जेवून जायचं आहे. हा अलाराम आहे तो. कुकरला डाळ लावून मटकीची मस्त मटकीचं वरण बनवलं, टोमॅटोची चटणी, असं झणझणीत जेवण करून ते त्यांची तयारी करत आहेत आणि निघाले ड्युटीवर. थोडासा टाइमपास मी त्यांच्यासोबत करतच असते, जसा की मी माझ्या जाऊसोबत टाइमपास करते सेम तसा. माझ्यासाठी काहीतरी आणलं. काहीच आणणार नाही, मला माहिती आहे. सही पकडे हैं. आजचं वातावरण देखील जरा ढगाळच होतं. तर हे इथे तयार होऊन आणि चेहऱ्याला गॉगल लावून जात आहेत नागपूरला हे ट्रेनने जात नाहीत, तर आमची कार घेऊनच जात आहेत. पप्पा गावी जात आहेत आणि पप्पाला मम्मीने काहीतरी सांगितलं. मग मी मागे कशाला राहायचं, गेली ना धावत मागे आणि पप्पाला म्हणाली बाय पप्पा, माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन या येताना. मी रोज व्यायाम करते पण शूट मी अजिबातच करत नाही, कारण की होतच नाही एवढ्या सकाळी. आणि सकाळ म्हटलं की नुसतं आमच्या मागे दगदग लागलेली असते. आणि एक्सरसाइज करत आहो म्हटल्यानंतर आपल्याला ना हेल्दी खाणं खूप गरजेचं असते. तर इथे मी माझ्यासाठी मस्तपैकी जे खरबूज असते ना त्याचा शेक बनवत आहे. खरबूजचे असे बारीक बारीक तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. त्यासोबतच त्यामध्ये दूध आणि थोडंसं पाणी टाकलं. पण इथे ना अशी गडबड झाली आणि ही गडबड माझ्यासोबत नेहमीच होते, कारण की अशा बिघडत्या गोष्टींचं नातं माझं खूप जुनं आहे. या गोष्टीमुळेच मला जाऊ खूप बोलतात किंवा रागवतात. शेक झाला होता जास्त आणि भांडं झालं होतं छोटं. मग मी ना त्यानंतर पहिला भांडं चेंज करून घेतलं. त्यामध्ये थोडेसे मखाने आणि बदाम असं मिक्सचर बारीक करून घेतलं आणि काय हेल्दी असा मिल्कशेक मी बनवला आणि एवढा छान झालं होतं ना तुम्हाला सांगते. अजूनही ती टेस्ट माझ्या ओठांवरती आहे. सर्वजण घरातून जेवून निघून गेले ना की मग मला अजिबात टेन्शन नसतं. घरातली आवराआवर करत असताना आपल्या चेहऱ्याला देखील तेवढंच महत्त्व द्यायचं जेवढं आपण बाकीच्या गोष्टींना देतो. खूपदा मला माझ्या स्किन केअरबद्दल DM ला मेसेज आले होते आणि कमेंटसुद्धा आल्या होते की ताई तुमचा स्किन केअर रुटीन आमच्याशी शेअर करा. तर नक्कीच मी तुमच्याशी शेअर करणार. तर मी कोणते प्रोडक्ट यूज करते, तर मी माझ्या बजेटामध्ये मला परवडतात तसेच मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये प्रोडक्ट यूज करत असते. सर्वांनी डे आणि नाईट दोन्ही स्किन केअर रुटीन केलाच पाहिजे. त्यांनी स्किन खूप छान दिसते, इव्हन टोन होते. खरं तर सकाळपासून मी काही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता, म्हणून 2 मिनटं ब्रेक घेतला कामामध्ये आणि पहिला माझे व्हिडिओ पोस्ट केले, कारण की ते माझं सर्वात महत्त्वाचं काम असते. आपण शांततेत बसलो हे काही मुलांना बघवत नाही. ओढून नेता मला खेचून. कशासाठी? बघाशी इडली आणली होती ना नाश्त्याला, ते कुठं इडली नाही आहे. हे मुलं असे का करतात मला समजत नाही. ज्यावेळी आपण खायला देतो त्यावेळेस खात नाहीत आणि ज्यावेळेस नसते त्यावेळेस रडून पडून आपल्याला मागतात. इडली किधर से देऊ मैं, खत्म हो गई इडली. हळदी वाला बर. किती लगेच म्हणजे ते नाही ना, तर राहू दे, नाही आहे तर नाही आहे असं कर. मग माझ्यासाठी हळदीवाला दूध बनव. असे तरी मुलं पाहिजे. तर मग एकाच गोष्टीच्या मागे नांदा लावत बसणार, आपल्यालाही चिडचिड आणि स्वतःलाही चिडचिड. तुझं तयारी चालू दे. तुझी झाली का? माझी झाली आहे तयारी. माझी झालेली आहे. मी लिप बाम लावायला आली. ते केस करतात, झालेली नाहीये तुझी. केस करायला हा माझी झाली आहे. मी इथे मोबाईलच पकडून आहे, सर्व तयारी झाली आहे. आधी करून नाही, तुझ्या नंतर केली मी आणि झाली पण माझी. आली गोडी. माना जमाना यो. तर आज खूप दिवसानंतर मी घरचेच कपडे घातले, परत पुसून घेते. कारण आता तरी मला इथे जास्त दिसत नसतील याच्यावरचे पिठाचे डाग, पण व्हिडिओमध्ये दिसतात. त्याला झटकून घेते, कारण स्वयंपाक वगैरे केला तर खूप डाग लागले. तर चला 2 व्हिडिओ मी बनवले. मी जरा देते तुला औषध. व्हिडिओ बनवायला एवढी मजा आली ना, कारण माझ्याकडे 2 फोन असते ना, तर त्यामध्ये मी शूट नक्कीच केलं असतं. म्हणजे टेकवर टेक, तिचा टेक माझा टेक, खूप मस्ती येते ज्यावेळेस आम्ही शूट करतो. व्हिडिओ वगैरे काढून मी आता जरा बसले होते
बसली होती, म्हणजे मी अशी रिकामी नव्हती बसली, माझे व्हिडिओ एडिट करत होती. व्हिडिओ म्हणजे माझे जे प्रमोशनचे व्हिडिओ आहेत तेच मी आज एडिट केले. ब्लॉग मी अजिबात एडिट केला नाही, कारण की आज मी खूप थकली होती. सकाळी टॉयलेट, बाथरूम, प्लस सकाळीच गडबडीत नाश्ता, त्यामुळे मला थोडंसं थकल्यासारखंच झालं. आणि मग हे शूट केले, त्या ब्लॉग एडिट केला नाही, तर तुम्ही ते बघू शकता. प्रमोशनचे कपडे पडलेलेच आहेत. आधी तर मी जे डार्क लिपस्टिक लावली आहे ती काढणार आहे. आणि आज आहे जाऊची ॲनिव्हर्सरी. आता बघू आल्यानंतर ते काय म्हणतात, बाहेर जायचं की काय पार्टी. आज घरी कोणी नाही, आणि सर्वात मेन म्हणजे आर्यन नाही. आर्यनला मी खूप मिस करतोय. तो गेला आहे माझ्या आईच्या घरी, खूप एन्जॉय करतोय. तिकडे यायचं नाव नाही घेत आहे, आणि इकडे आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही आहे. जाऊ आल्यावर बघू पार्टीच काय होते. तर सर्वात आधी मी लावलेली माझ्या ओठाला गुलाबो काढते, कारण की त्याने मला जसं जास्त त्याने मला जरा असं भारी वाटत आहे. माझ्या चेहऱ्यावर लावले, म्हणजे ओठांवरती असं काहीतरी जड मी सामान ठेवलेलं असं वाटत आहे. आता कसं लिपस्टिक काढल्यानंतर जरा हलकं वाटत आहे, हलकं फील होत आहे. तर चला मी ना बॅक कॅमेऱ्याने शूट करते. मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की मी बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित शूट करू शकत आहे का, आणि बॅक कॅमेऱ्याने शूट केल्यानंतर कसा दिसतो शूट. ज्यावेळी मी चहा ठेवला ना त्यावेळीच मी बाहेरचं वातावरण बघितलं. अरे बापरे, असं वाटत होतं बस 5 मिनिटात पाऊस पडणार आहे. काय म्हटलं, काय परत बोल, काय म्हणलीस. माझ्यासाठी एक कप चहा ठेव तेवढा. अरे बापरे. चहा ठेवते मी तिच्यासाठी. ही ऑर्डर दिली मला मॅडमने. अशी चहा ठेवला ना मी, तेव्हा चहा ठेवणार होती, पण मी म्हटलं तू पिते नाही पीत, वाया जाईल चहा. तरी झालं परतच काम. एक दिवस जर का कपड्यांच्या घड्या केल्या नाही रूम मधल्या, तर रूमची अवस्था अशी होते. कपड्यांचा एवढा ढीक लागतो रूम मध्ये. घड्या करत असताना माझीच मनामध्ये गडबड चालू असते की इतने कपड़े तो मेरे पास है ही नहीं जितने मैं घड़ी कर रही हूँ, पर दिख तो मेरे ही रहे, पर गाँव जाती हूँ तब गायब का हो जाते. अच्छा, हमको सिखा रिया है. 4 बिस्किट का मर तो एनिवर्सरी आहे तर माझी anniversary आहे, मी एक तू ते कौतुकच करते. आणणार आहे. हो याच्यात काय आहे. चुप कर, हात नाही लावायचा. माझ्या मिस्टरांनी माझ्या हे खायचंय. हे बाउल काय आहे. पान आहे ना ते, आणि ते चॉकलेट बघ, चॉकलेट ते नाही पाहिजे मला चॉकलेट. आय डोंट लाईक दिस चॉकलेट. हे खाणार मी. लावलं ते लहान मुलं माझी एनर्जी तसंच करत येतो. खायची कोणती वस्तू म्हटली ना तसंच तर तोंडाला पाणी सुटतं, आणि जर ती आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या हातासमोर असेल तर ते आपण लगेच घेतो आणि खाऊन टाकतो, जसं की मी आता इथे खाते. फिर पार्टी एनिवर्सरी की करू मैं तैयारी, सवार लू मैं जरा सा. बिट्टू कुठं जायचंय. काय करून देऊ. खायचंय. कोणाला खायचंय. नू मम्मीला खायचंय तुला. अच्छा काय ग, तुला खायला नेतेस का हिला. काय खायते मला पिझ्झा पाहिजे. अरे बापरे, पिझ्झा पे आ गई छोरी तू तर. ह्या दोघी एकत्र असल्या ना मग काय विचारता यांची गंमत. यांच्या गोष्टी आणि यांचेच काय चालू असते. जाऊ आणि भाऊजी या दोघांनी डिसाईड केलं. आम्ही घरी 4घच होतो, तर म्हणलं चला बाहेर जाऊया. तसे तर आर्यन पण असतं तर आज बाहेरच गेलो असतो आम्ही एनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर सर्वात आधी मी बिट्टूची तयारी करायला घेतली. खरं तर आज आम्ही व्हिडिओ बघितला, म्हणजे आमच्याच वयाचा बरं का, आणि तिने सेम अशीच वेणी घातलेली होती. तर मी पण तिला कन्व्हिन्स केले की आज तुझी देखील मी अशी वेणी घालते, म्हणूनच शांततेत उभी आहे आणि तशी वेणी मला घालून देत आहे. आणि जर का मी तिला म्हटलं असतं की मी तुला घालून देते, त्यावेळी माझ्या शहाण्या बाळाने माझं अजिबात ऐकलं नसतं. पण तिने मला म्हटलं असतं की मम्मी माझ्या ज्या रोजच्या ज्या 2 पोणी असतात ना तेच घाल, असं म्हणून ती तयार झाली असती. पण आज व्हिडिओ बघितला, पण तसंच आम्हाला मटकायचं. मग आता बराच वेळ माझा तिच्या 2 पोणी घाल्यामध्ये गेला, आणि खूप सुंदर दिसत होती ती या 2 पोणी घातल्यानंतर. बिट्टूला बघ एकदा. किती क्यूट दिसते है ना. खूप क्यूट. तयारी झाली, आता मी माझी तयारी करते. तयारी करायचं म्हटलं तर सर्वात पहिला प्रश्न येतो ते म्हणजे आता घालायचं काय.
चला मी तयारी करायला घेतलीच होती तर तेवढ्यात ना मोठं कांड झालं. ते म्हणजे बिट्टूचं नाक फुटलं आणि नाकामधून एवढं ब्लड निघायला सुरुवात झाली ना की पूर्ण टॉवेलच इथे भरला. तुम्ही ते बघू शकताय. ते बघून तर मी खूपच घाबरली होती. पण सासूबाई म्हणाल्या की तिच्या डोक्याला आणि नाकाला थोडंसं थंड पाणी लाव. मग मी तेच केलं. ते केल्यानंतर तिच्या नाकामधलं जे ब्लड येत होतं ते थांबलं. तिला बरं वाटल्यानंतर मी माझी तयारी करून घेतली. पण तरी इथे तयारी चालूच आहे. मेकअप काही कमी नाही होत आहे इथे. तू तर जायला तयार नाही. कोणते मरून कलरची? त्या दिवशी मी सौदागरच्या दिवशी लावली. मग ते तुला माहिती, मला कसं माहित असेल? मला तर माहिती नाही, मी इथे नव्हती. पण वा बाई खुदला गारे और खुद को पता नाही. मला आठवतच नाही यार. 15 मिनिटात तयारी गेली पण हिची चालूच आहे. वाव 15 मिनिट. नू मम्माचा मेकअप बघून बिट्टूला पण मेकअप करायची इच्छा झाली. तिला म्हणलं ठेव मुकाट्याने, लहान मुलींनी मेकअप नसतो करायचा. यस सेम सेम आहे. बेडने पण तोच ड्रेस घातला आणि बिट्टूने पण असा ड्रेस घातला. ये मोठी गाडी नागपूरला गेली होती म्हणून आम्ही आमच्या स्कूटीज घेऊन आलेलो. केकच्या दुकानासमोर आल्यानंतर जाऊबाई कोणत्या हॉटेलमध्ये जायचं ते सर्च करत आहेत. आता कशाला सर्च करता म्हटलं, उद्या करायचं होतं. एवढ्या लवकर कशाला करताय? सासूबाई पण इथे मस्तपैकी पर्पल कलरची साडी घालून एकदम टकाटक. पहिला तर गेलो आम्ही केक घ्यायला. तिथे गेल्यानंतर जाऊचं सुरू झालं की सांग कोणता केक घेऊ. मी म्हटलं तुमची ॲनिव्हर्सरी, दोघं ठरवा कोणता घ्यायचा. तर शेवटी त्यांनी हा सिलेक्ट केला. त्यावर त्यांच्या लग्नाची तारीख आणि त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले ते देखील त्यांनी टाकून घेतलं. मुलं बाहेर आल्यानंतर त्यांना जे दिसते ते त्यांना पाहिजेच. नाही का? राहू दे, चावेल ती तुला. ही तिला घाबरत आहे आणि ती तिला घाबरत आहे. हा कशी करते ती. तिला म्हणा जेवली का, जेवली का म्हणा, जेवली का. अरे घाबरली ती मला बघ. बिट्टू काय ऑर्डर करणार आहे बिट्टू? इथे कसं झालं माहिती आहे का, नाचना जाणे अंगण टेळा. मेनू कार्ड मधलं काहीच समजत नाही. पण मेनू कार्ड असं घेऊन आहे की जसं तिला सर्व रेसिपी माहिती आहे. 15 साल पूरे होने की बदखुशी में ये काट रहे हैं केक. बदखुशी में हॅपी एनिव्हर्सरी मम्मी असं बोल ना तू. हॅपी एनिव्हर्सरी मम्मी पप्पा टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. काय का हॅपी बर्थडे टू यू. केक कट झाल्यानंतर एकमेकांना त्यांनी केक भरवून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला. लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लग्न पहिला तर म्हटलं जेवणाचं बोलवा. स्टार्टरला पहिला आम्ही पापड मागितले. ते खशापर्यंत गिळून गेले नाही ना तोपर्यंत स्टार्टरमध्ये परत आलं इथे चिकनाचा काहीतरी प्रकार होता तो रोस्टेड वगैरे. ते आलं, ते पोटात गेलं नाही तर इथे आलं मटण. आहा, चिकन मटणाशिवाय माझ्या तरी जेवणाला मज्जा नाही. आज तर सर्वात मोठा चमत्कारच घडला. आज माझं किटकुल स्वतःच्या हाताने ते देखील हॉटेलमध्ये खात होतं. नाहीतर एवढं फोर्स करून पण खात नाही. हे रोज चमत्कार घडले पाहिजे म्हणजे किती छान होईल ना. आम्ही व्हिडिओ बनवत होतो तेवढ्यात मीनूची बिट्टूला कॅडबरी दिसली आणि दिली नाही म्हणून खूप रागावली. रडून बिट्टूला काही मिळते. मी पण रडत जाईल आता. मग तुम्हाला पण देत जाशील. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.